11 जुलै 2006 हा दिवस मुंबईकरांच्या काळजावर कायमचा कोरला गेला. संध्याकाळचे गर्दीचे तास. नेहमीप्रमाणेच लोक कामावरून परतत होते. चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अवघ्या 11 मिनिटात 7 स्फोट झाले. या साखळी बॉम्बस्फोटांनी 209 जणांचा झाला आणि 800हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. देशभरात शोककळा पसरली आणि संपूर्ण यंत्रणा हादरली. या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते पहिले जाणून घेऊयात. या स्फोटामध्ये प्रेशर कुकरमध्ये भरलेले बॉम्ब वापरण्यात आले होते. वेळ साधून एकामागोमाग एक स्फोट झाले, इतके की मुंबईची धडधड काही काळासाठी थांबली होती. स्फोट झाल्यानंतर लगेचच तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून संशयितांना अटक करण्यात आलं. 13 आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवलं गेलं. या संदर्भात 2015 मध्ये न्यायालयात पहिला मोठा निकाल लागला. या प्रकरणातील खटला 9 वर्ष चालला. 2015 साली सत्र न्यायालयाने 13 आरोपींपैकी 12 जणांना दोषी ठरवलं. त्यापैकी 7 जणांना फाशीची शिक्षा दिली तर 7 जणांना जन्मठेप. या शिक्षेवर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं. त्याचवेळी राज्य सरकारनेही फाशीच्या शिक्षेला मान्यता मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. 2025 19 वर्षांनंतर आता यामध्ये एक धक्कादायक सत्य समोर येत आहे. आज 21 जुलै 2025 बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा आणि चक्रावून टाकणारा निकाल दिलाय. सर्व 12 आरोपी निर्दोष सांगितले. न्यायालयात नेमकं काय घडलं? उच्च न्यायालयाने म्हटलंय की पुरावे अपुरेत आणि विस्कळीत आहेत. साक्षीदारांच्या जबानीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. 100 दिवसांनी आरोपी ओळखणं अशक्यप्राय आहे. तपास यंत्रणांना सुद्धा स्फोटात वापरलेला नेमका बॉम्बच ओळखता आला नाहीये. अशा परिस्थितीत सापडलेले बॉम्ब, बंदुका, नकाशे हे सुद्धा पुरावे अर्थहीन आहेत. बंदुका, बॉम्ब आणि नकाशे सुद्धा एकमेकांशी जुळत नाहीयेत. हा निकाल नेमका काय सांगतो हे पाहूया. हा निकाल केवळ आरोपींना निर्दोष सोडणारा नाहीये, तर संपूर्ण तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. 19 वर्षांनंतर जर एकाही आरोपीला शिक्षा देता आली नाही, तर मग त्या 209 मृतांचं आणि 800 जखमींचा न्याय कुठे गेला असा प्रश्न पडतो. राज्य सरकार या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकते. मात्र या निर्णयामुळे बॉम्बस्फोटातील तपास न्याय यंत्रणा आणि काही साक्ष पद्धतीवर सुद्धा मोठी चर्चा रंगणार हे मात्र निश्चित आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की न्याय मिळतो, पण कधी कधी तो खूप उशिरा, आणि काही वेळा तर तो मिळेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसते.